पाठीवर हात ठेवून लढ म्हणा आणि खरंच लढण्याचं खरेमध्ये जे बळ देत आहे हे विचार व्यासपीठ या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझ्यापुढे प्रश्न असा पडलेला आहे, लहान मुलांची कविता म्हणावी का स्त्री जाणीवेची म्हणावी का शेतकऱ्याची म्हणावी का डोगळे सरांना आवडणारी दावली म्हणावी, या सगळ्या पेचात मी अडवले. मलकम पट्टे सर, तुम्हीच मला सांगा मी आता कोणती कविता म्हणू? असो, लावणी आपण दुसऱ्या राऊंडला घेऊ. शेतकऱ्याच्या व्यथावेदना जाणणं. खरं म्हणजे आता राजकीय जो माहोल आहे तो निवडणुकीचा आहे आणि निवडणुकीच्या मतासाठी शेतकऱ्याच्या बांधावर ज्या वेळेला पुढारी येतो त्यावेळेला त्या पुढाऱ्याचं आणि शेतकऱ्याचा जो काही संवाद होतो त्याच्यातून शेतकऱ्या पुढाऱ्यापुढं आपलं काय म्हणणं आहे ते वेगळ्या पद्धतीने मांडतो. तत्पूर्वी खुलासा असा करतो की संत तुकाराम महाराजांनी 4,500 अभंग लिहिले, त्यापैकी एक अभंग बोल बोलता वाटे सोपे करणी करता तीर काटे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तो संदर्भ घेऊन कविता मी तुमच्या पुढे सादर करतोय. कवितेचं नाव आहे खदला बदली. आदला बदली. तुमचं काम मला, माझं काम त्याला. शेतकऱ्याचं काम पुढाऱ्याला द्यायचं, पुढाऱ्याचं काम शेतकऱ्याला. शेतकरी मेळावा आधीची तयारी, शेतकरी मेळावा आधीची तयारी. कुंड्याच्या बांधावर आला पुढारी. बरा देव पावला, या साहेब या 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 या. गरीबाला थोडं टेकाण द्या. तुमच्या माझ्या कामामध्ये करू दोघं मी खदला बदल. जरा लागू द्या पायाला माती. अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. असं करा, फटका अंगरका अगोदर घाला, फटका अंगरका अगोदर घाला. चिपळ चिवदान बेतान चाला. लोटा झाडा, दारा काढा, दुधाच कॅन डिरीव धाडा, वैरण बेडा उचला बहारा, चारी दोघडा घालावा चारा, गोलकुंड्या लंपी फैलाव पेडा, शेळ्या मेंढ्या निपळी सोडा, धुवाट पाताळ पवट्या हातानं भरा चेन पाट्या, गाय गाभण मोडलाय पाय आणि बिगीन उपचार करा की काय. हो साहेब, जरा लागू द्या पायाला माती. अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. हिचू काटा फिरंगे सैतान, हिचू काटा फिरंगे सैतान. असू दे पायात तुटकं पायतात, झोपा बैठत चाला शेतात, ठेचा भाकरी तुकडा जातात. सोबती घेऊन तुमची मंदा, कडक कोरणी काशाने खांदा, खड्या तळ्याचा चिघळ चेंदा, देवळा सगळा सडका कांदा, वैऱ्यानं जाळला ऊस तोडवा, बांधाचं भांडण आधी सोडवा, थकीत बँक सोसायटी भरा आणि जळका डीपी दुरुस्त करा. हो साहेब, जरा लागू द्या पायाला माती. अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. पूर्वी राहणीमान आपलं साधं होतं. कुडाची घरं होती, भेंड्याची बिताड होती. राहणीमान आता आपलं बदललेलं आहे. थोडा पण सुधारले. पत्र्याच्या घराला लागू द्या पाय, इटच बिताडले पाहिजे आहे. मायबाप माझं लोळा गोळा, नका करू काना डोळा, सांगू कसा मी संसार फाटका, कालच बाई तुला अर्धा झटका. फेसाल पाणी सुसाट वडा, पोरांना माझ्या चालत सोडा, उपसा सगळा राडा रोडा आणि दसऱ्याचं धुडत दोघांनी काढा. करा मुक्काम खावा कांदे, फटके गोदरे द्या मी तानुनी. हो साहेब, जरा लागू द्या पायाला माती. अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. डीपी जळलाय ना. कोंबड वरडायला उठा हो बापा, भराची पाण्याच्या खेपावर खेपा. कोंबड वरडायला उठा हो बापा, भराची पाण्याच्या खेपावर खेपा. कावळीची आंघोळी लवकर उरका, कावळ्याची आंघोळी लवकर उरका आणि संतूचा पैरा फेडायचा आहे बर का. आवळाची कंबर गुतवून नाडी उडीवर उडी, किचात उडी, बरोबर चालतंय भिगरी पाय, ऊन ताण म्हणायचं नाही. चौचल घाला, मिरवा मारा, शेती जुगार नादर खोळा. जरा झडली तर झडू द्या गाडी.
कुठली हजामत, कुठली दाढी? हो साहेब, जरा लागू द्या पायाला माती. अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे. सपान हिरवा डोळ्याचं मोठं, आता किती मी पडले हाताला घट्ट. शेतकरी राब राब राबतो, फक्त त्याला काय मिळतं? फक्त त्याच्या हातावरचे घट्टे फक्त त्याला शिल्लक राहतात. हीच त्याची मिळकत आहे, हीच त्याची कमाई आहे. सपान हिरवं डोळ्यात मोठं, किती बी पडू दे हाताला घट्ट. आसमानी सुलतानी येता पडवती, वादळ गारा मोत्याची माती. आसमानी सुलतानी करता काय, केरात मुसळ फटक्यात पाय. किडूक मिडूक उरलं सुरलं, दलाली बाजारी चोर शिरलं. आता डोसकं धरून बसायचं नाही, खोच्या खाऊन पुन्हा लढायचं आहे. पोशिंदपणाची पदवा मोठी राखून ठेवले तुमच्यासाठी. हो साहेब, जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. तुमच्या राधानगरीकडे जाऊ द्या, एमके बुधरगडाकडे जाऊ द्या, नाहीतर आमचं कवटे नांगळ असू द्या, कुठं हेच बॉम्ब चालू आहे. मळ्याची वाट वाटत जातेला, मळ्याची वाट वाटत जातेला, कोर्टाची पायरी भरभर चढा. शेतकऱ्याचा ऐकून पाडा, पुढारी म्हणे की काय केला. शेंडा मुडका सुटला घाम, खतला त्याचं नको बाबा काम. कुंभेच्या डोक्यात तुकाराम नाचला, कुंभेच्या डोक्यात तुकाराम नाचला. पुढाऱ्या पुढं अभंग वाचला. का गा सभा सांगायला लय वाढ वाटतंय. शेती म्हणलं का टुरदार फाटतंय. धांदल ओढाने करावं काय, पण दोस्तार शेवट ढोलाला पाय. अहो साहेब बोलताय कुठं? जरा लागू द्या पायाला माती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती, अनुभव घ्यावा कशी आहे शेती. हा कवी मानदेशातला कवी आहे, ज्याला आता कविता सादर केली. आणि मानदेश म्हटल्यानंतर दुष्काळ त्याच्या पाठवीला पुजलेला आहे. असं म्हणतात, मी लोकसाहित्यामध्ये वाचलेलं आहे की राम लक्ष्मण जेवायला बसल्यानंतर पाऊस पडत होता आणि त्या ढगावरचा राग लक्ष्मणाला काढला आणि बाण मारला. ते बाण मारल्यानंतर ढग मानदेशातून पळाला कुठं पळाला माहित नाही, पण तो त्यानंतर मात्र मानदेशावर त्या ढगानं कधी कृपा केली नाही. मानदेशच काय, माझा मराठवाडा हाही आता दुष्काळवाडा झालाय. मी ज्या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतो तिथं मानदेशासारखीच परिस्थिती आहे. त्या मराठवाड्याच्या कवीला मी बोलवतो, विनोद गाडेकर धाराशिव. त्यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. नमस्कार, मी विनोद भागवत गादेकर. माझं गाव तेरखेडा आणि माझ्या गावाची सगळ्यात वेगळी ओळख म्हणजे गेले 2 दिवस आणि पुढील 3 दिवस तुम्ही स्वागताला जे फटाके वाजवताय ते फटाके माझ्याच गावात तयार होतात. एखादा फुटणारा फटाका उडल्यानंतर तो कागद वाचा, त्याच्या खाली तेरखेडा नाव असेल आणि तेच माझं गाव आहे. माझ्या गावातली आणखी एक ओळख, ती माझ्या गावामधून हायवे गेलेला आहे. तुमच्या गावातून राज्यमार्ग गेला, तुम्हाला पैसे नाहीत मिळाले, पण माझ्या गावातून हायवे गेला, लोकांना लाखोने नव्हे कोट्याने पैसे गेले, मिळाले. लोक अगदी पावसाळून गेली, माणसं माणसात राहिली नाही. ही फक्त माझ्या गावाची ओळख नाही, तर त्या हायवे ज्या ज्या गावातून गेला त्या गावातली लोक कशी बदलली, त्यांची प्रवृत्ती कशी झाली. जी माणसं मायाळू होती, देशासाठी गावासाठी काहीतरी करायची भावना होती, तीच त्यांची कमी झाली आणि ती त्या कवितेतून मी मांडलेली आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो की माणसं देशासाठी करायचं कसं टाळतात. एकदा काय झालं, विमानातून 3 देशाचे नव्हे अनेक देशांची लोक चालली होती. आपल्यात कसं आहे, टमटम गच्च भरलं तरी पुन्हा वरून दोघं तिघं बसतात आणि टमटम पुन्हा लोडवर चालतंय, ड्रायव्हर वर तो अरे खाला नाही टमटम, मग एक दोघं खाली उतरतात. पण विमानात तशी सोय नसते. विमान गच्च भरलं आणि पुन्हा 4-5 माणसं बसली. विमान वरती गेलं आणि वरती गेल्यावर विमान लोडवर चालायला लागलं. लोडवर चालायला लागल्यावर वैमानिक म्हणाला, आता सगळेच जण खाली जाऊन मरणार, त्याच्यापेक्षा एक करा. याच्यातल्या कुठल्याही 3 माणसानं आपल्या देशाचं नाव घ्या
विमानातून खाली उडी हाना, तुमच्या देशाचं जगभर नाव होईल आणि तुम्ही मरून जा. मग तसं म्हणल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जपानचा माणूस आला. त्यानं जय जपान असं म्हणला आणि विमानातून खाली उडी टाकली. त्याचं साऱ्या जगात नाव झालं. पुढचा माणूस अमेरिकेत आला. त्याला वाटलं माझ्याही देशाचं नाव व्हायला, म्हणून त्यानं जय अमेरिका म्हणला, विमानातून खाली उडी हाणली. त्याचंही सगळ्या जगात नाव झालं. आणि मग भारताच्या माणसाला असा राग आला, अरे तुम्हाला मला काही स्वाभिमान नाही काय, देश माझा नाही काय, हाय की. मग भारताचा माणूस उठला, जय भारत म्हणाला आणि शेजारचीच म्हातारी फिरून खाली टाकली. मित्रांनो, ही प्रवृत्ती वाढत चालली आणि तशीच काही प्रवृत्ती मी माझ्या कवितेतून मांडलेली आहे. माझ्या कवितेचं नाव आहे गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. थोडीशी लई सादर करतो. शेती गेली पैसे आले, शेती गेली पैसे आले, रंगही झाले राव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. काळी बेंदरी ज्यांची लेकर, काळी बेंदरी ज्यांची लेकर, त्यांच्या गोऱ्या सुना नाटा गळ्यात दिसू लागल्या वैभवाच्या खुणा. खाऊ लागले पिझ्झा ज्यांना मिळतही नव्हता पाव. खाऊ लागले पिझ्झा ज्यांना मिळतही नव्हता पाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. सायकल घेण्या महाग जोतो, सायकल घेण्या महाग जोतो, बुलेट वरती फिरे. चिकन बिर्याणी मटन तंदुरी नशा पानाने जुरे. सायकल घेण्या महाग जोतो, बुलेट वरती फिरे. चिकन बिर्याणी मटन तंदुरी नशा पानाने जुरे. सून घेईना शेतामध्ये जाण्याचे कधी नाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. कोर्टामधून बहीण आली घेऊन हक्क दावा. कोर्टामधून बहीण आली घेऊन हक्क दावा. पैशासाठी भांडू लागल्या भावई नंद जावा. आत्या घाली हिश्शासाठी बापावरती घाव. आत्या घाली हिश्शासाठी बापावरती घाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. कुटुंब झाले एक सिनेमा, कुटुंब झाले एक सिनेमा, फॅशन आणि तोरा. कुटुंब झाले एक सिनेमा, फॅशन आणि तोरा. पोरी देईनात अंगाला संस्काराचा वारा. समृद्धीने गजबजले घर, समृद्धीने गजबजले घर, तरी पैशाची हाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. आणि आता शेवटचं सर्व जगणे झाले हायवे आता. जगणे झाले हायवे आता, पुसल्या पाऊल खुणा. जगणे झाले हायवे आता, पुसल्या पाऊल खुणा. मदतीसाठी कोणी येईना, माणुसकी हा गुन्हा. शाळा पाडून बार बांधले, शाळा पाडून बार बांधले, उद्योगाला वाव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव. शेती गेली पैसे आले, रंगही झाले राव. गावामधून हायवे गेला बदलून गेला गाव.
धन्यवाद. त्या कवितेमध्ये शेवटच्या कडव्यामध्ये कवी असं म्हणतोय की शाळा पाडणे आणि बार उभे झाले आणि हायवेमध्ये जो पैसा मिळाला तो बारमध्ये गेला. ढोबळे सर, मी मराठवाड्यातला आहे. मी अत्यंत म्हणजे जाणीवेतून हे बोलतो आहे. आमच्याकडे किल्लारीला भूकंप झाला. भूकंपग्रस्त भाग म्हणून त्या परिसरामध्ये सरकारनं घरं बांधून दिली, लोकांना मावेजा मिळाला. त्या परिसरामध्ये मी बऱ्याचदा शिवजयंतीला गेलोय, बऱ्याचदा आंबेडकर जयंतीला गेलोय. त्या परिसरामध्ये आता पूर्वी नव्हते त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक बारची संख्या वाढलेली आहे. हे वास्तव आहे आणि दुर्दैवानं हे महाराष्ट्रातला जळणारा विस्तव आहे. यानंतर मी विनंती करतो आमच्या कोल्हापूरचा कवी उमेश सुतार, या गावातले जर उमेश सुतार इथं आले असतील तर कृपया त्यांनी इथंच बसून राहा आणि तुमचा जो हमनाम आहे त्या उमेश सुतारची कविता ऐका. महाराष्ट्रातले एक ख्यातनाम गझलकार सतीश दराडे असं म्हणतात, बोलावता कशाला मंचावरी बसाया, बोलावता कशाला मंचावरी बसाया, मी तोंड पाठ आहे येथील माणसांना, मी तोंड पाठ आहे येथील माणसांना. 10 वर्षापूर्वी वक्तृत्व स्पर्धेसाठी मी इथं आलो होतो. त्यामुळे हा मंच माझ्या ओळखीचा आहे, हे पटांगण माझ्या ओळखीचं आहे, ही शाळा माझ्या ओळखीची आहे, संयोजनातली माणसं माझ्या ओळखीची आहेत. म्हणून इथल्या प्रत्येक माणसाचा मी ओळखीचा आहे आणि म्हणून माझाच हमनाव असलेला एक उमेश सुतार तुमचा गावकरी आहे. काही दिवसापूर्वी माझ्या मोबाईलवर एक फोन आला आणि नाव न पाहता मी फोन उचलला. पलीकडून भारदस्त आवाजात मला सांगणं आलं की कवी म्हणून मरवड्यामध्ये आम्ही तुमची उमेदवारी निश्चित करत आहोत. उमेदवारी हा शब्द ऐकला की आपले कान टवकारले जातात. मी मोबाईल बाजूला केला, नाव पाहिलं, आडनाव पाहिलं. आडनावामध्ये पवार होतं. प्रश्न पडला, हे पवार तुतारीवाले आहेत का हे पवार घड्याळवाले आहेत? पण त्याच्या मागे आणि पुढे मी नाव असलं ते शरद पवार, अजित पवार नाही, ते आम्हाला प्रेमानं बोलवणारे तुमच्या गावाचे सुरेश पवार आहे. मला खात्री आहे की राजकीय मंचावरती घड्याळ आणि तुतारीचं काय होईल येणारा काळ ठरवेल लोकशाहीमध्ये. पण ज्यांची प्रत्येक पावलं घड्याळाच्या काट्यानुसार पडली आणि ज्यांचे प्रत्येक हात ही विचारांची तुतारी वाजवण्यासाठी गेली कित्येक वर्ष या मरवड्याच्या मातीमध्ये झटत आहेत, असे सांस्कृतिक मंचावरचे एकमेव पवार आहेत आणि ते तुमच्या मातीतले सुरेश पवार. त्यांनी आग्रहानं निमंत्रण दिलं आणि आम्ही इथं आलो. खूप खूप धन्यवाद या निमंत्रणासाठी. गावचा विषय आला आणि म्हणून त्या संघाची रचना आपल्या समोर ठेवतोय. खरं आहे, अगदी विनोद सर म्हटल्याप्रमाणे गावं बदलत चाललेली आहेत. पण हे बदलतं गाव नेमकं कसं आहे कवितेत पकडण्याचा हा प्रयत्न. विझत चालल्यात साऱ्या काळजांमधल्या वाती, विझत चालल्यात साऱ्या काळजांमधल्या वाती, का कळेना वांज होतीये गावाकडची माती. विझत चालल्यात साऱ्या काळजांमधल्या वाती, का कळेना वांज होतीये गावाकडची माती. ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा, ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा. शहरी लाटेने गळून पडल्या अस्तित्वाच्या फाटा. ओळख दाखवत नाहीत आता गावाकडच्या वाटा. शहरी लाटेने गळून पडल्या अस्तित्वाच्या फाटा. ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही, ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही. पहिल्यासारखा पाऊस सुद्धा घरंदाज राहिला नाही, ऋतू बहर वाऱ्याचाही अंदाज राहिला नाही. पहिल्यासारखा पाऊस सुद्धा घरंदाज राहिला नाही. जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा, जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा, तेव्हापासून तडफडतो आहे दुष्काळाने मला.
जेव्हा कापला माणसाने हिरव्या झाडांचा गळा, तेव्हापासून दुष्काळाने तडफडतो आहे मला. जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय, जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय, तेव्हापासून हंबरली नाही गोठ्यामधली गाय. जेव्हा वळले शहराकडे माझ्या गावाचे पाय, तेव्हापासून हंबरली नाही गोठ्यामधली गाय. अरे टीव्ही मुळे तर झडून गेली अंतःकरणाची पाने, टीव्ही मुळे तर झडून गेली अंतःकरणाची पाने. चिमण्यांनाही सापडत नाहीत अंगणामध्ये दाणे, टीव्ही मुळे तर झडून गेली अंतःकरणाची पाने. चिमण्यांनाही सापडत नाहीत अंगणामध्ये दाणे. इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गावे मग्न होत आहेत, इन्स्टा व्हॉट्सअप फेसबुक मध्ये गावे मग्न होत आहेत. हसती खेळती घरे आता मनोरुग्ण होत आहेत, हसती खेळती घरे आता मनोरुग्ण होत आहेत. मरवण्याच्या मातीचं माहिती नाही, पण पुढच्या काही वेळी माझ्या गावाकडची माती जी बदलत चालली आहे, माणसं जी बदलत चालली आहे, त्याचं यथार्थ वर्णन करणारी आहे. जर तुमच्या भागामध्ये तेच दृश्य आढळलं तर ही गोष्ट निव्वळ योगायोग समजावी. 21व्या शतकाचा हा विषारी आलाय काळ, 21व्या शतकाचा हा विषारी आलाय काळ. आणि भरल्या पिकांनी घेतला आहे मातीवरती आळ. 21व्या शतकाचा हा विषारी आलाय काळ आणि भरल्या पिकांनी घेतला आहे मातीवरती आळ. या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे चंदूदा. या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे आणि बंगला बांधण्यासाठी त्याने मातीच विकली म्हणे. या काळात माणूस जात लईच शिकली म्हणे आणि बंगला बांधण्यासाठी त्याने मातीच विकली म्हणे. अरे संताप होईल लिहिणाऱ्याचा जेव्हा उत्खनन होईल मातीवर, अरे संताप होईल लिहिणाऱ्याचा जेव्हा उत्खनन होईल मातीवर. मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर, मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर, मातीच्या खुनाचा आळ असेल माणूस नावाच्या जातीवर. धन्यवाद. मातीच्या खुनाचा आळ माणूस नावाच्या जातीवर येतोय. खरंच आम्ही काय करतो आहोत, निसर्गासोबत आमचा व्यवहार काय चाललेला आहे. कोल्हापूरचा कवी दुष्काळाला इतका प्रेरित, दुष्काळाने इतका अस्वस्थ झालाय, मराठवाड्यातले आमच्यासारख्यांनी तर काय करावं. माय बाई, माझ्या समोर आई बहिणी बसलेल्या आहेत. माय बाई कशाला सोचतेस तुझे गर्भारपणाचे डोहाळे, माय बाई कशाला सोचतेस तुझे गर्भारपणाचे डोहाळे. कशाला धजावून पाहतेस जन्म द्यायला एका नव्या अंकुराला. आहे त्याच जीवांना जगवणं जीवावर आलं बाई तिच्या, आहे त्याच जीवांना जगवणं जीवावर आलं बाई तिच्या. तिथं या नव्या अंकुराचं काय करावं म्हणतेस. आता एक कर, आता एक कर, या तापल्या उन्हात वाळत घाल तुझा गर्भार देह. आता एक कर, या तापल्या उन्हात वाळत घाल तुझा गर्भार देह आणि खालावू दे पातळी तुझ्या गर्भजनाची. निदान तुझ्या पोटातल्या अभिमन्यूला ट्रेनिंग तरी मिळेल. कोरडवाहू चक्रव्यूहासोबत झुंजायची, कोरडवाहू चक्रव्यूहासोबत झुंजायची, कोरडवाहू चक्रव्यूहासोबत झुंजायची. त्यानंतर मी विनंती करतो सूर्याजी भोसले यांना, पोहोचून आलेले आहेत, त्यांनी आपली रचना सादर करावी. सर्वांना मनपूर्वक रामकृष्ण हरी. धन्यवाद. अत्यंत दर्जेदार कविता ऐकायला मला मिळत आहे. मी बहुतेक वेळा कविता गात असतो, परंतु आज स्वतः सर इथं उपस्थित आहेत आणि संत तुकोबांचा विषय शिवाजी महाराजांनी सुरुवातीला काढलेला आहे म्हणून तुकोबा नावाची कविता आहे. जास्त कवितेवर न बोलता कविता सांगतो. कवितेचं नाव आहे तुकोबा. सर, प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, की प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, समीक्षकाला उंगावा एवढा तुकोबा मोठा नाही. की प्राध्यापकाला समजावा एवढा तुकोबा सोपा नाही, समीक्षकाला उंगावा एवढा तुकोबा मोठा नाही. अभ्यासकाच्या कक्षेत
तुकोबा मावत नाही, की अभ्यासकाच्या कक्षेत तुकोबा मावत नाही. वंशात जन्माला आला म्हणून तुकोबा धावत नाही, की वंशात जन्माला आला म्हणून तुकोबा धावत नाही. तुकोबावर लिहिले म्हणजे तुकोबा मिळत नाही, की तुकोबावर लिहिले म्हणजे तुकोबा मिळत नाही. आयुष्य घालवलं कीर्तनात तरीही तुकोबा कळत नाही, की आयुष्य घालवलं कीर्तनात तरीही तुकोबा कळत नाही. तुकोबावर व्याख्याने देणाराचा, की तुकोबावर व्याख्याने देणाराचा, तुकोबावर कविता लिहिणाराचा, तुकोबावर गाणी रचनाचा, की तुकोबावर व्याख्याने देणाराचा, तुकोबावर कविता लिहिणाराचा, तुकोबावर गाणी रचणाराचा, सोबतच चित्रपट काढणाराचा, नाटक करणाराचा, कादंबऱ्या लिहिणाराचा, कथा करणाराचा, कीर्तन करणाराचा, प्रवचन ठोकणाराचा आणि तुकोबाचा सुतरामही बंध नसतो आणि आचार भ्रष्ट वागणाराला तुकोबाचा गंध नसतो. याने आचार भ्रष्ट वागणाराला तुकोबाचा गंध नसतो. भोळ्या भाबड्या मनात तुकोबा रंगत असतो, की भोळ्या भाबड्या मनात तुकोबा रंगत असतो. पाण्यासारख्या निर्मळ अंतरात तुकोबा दंगत असतो. वैद्य होऊन तुकोबा अंतरातली काढतात घाण, की वैद्य होऊन तुकोबा अंतरातली काढतात घाण आणि विकाराने माजवलेले तुकोबा पेटवतात रान. पुसणाराला दाखवण्यासाठी वाट होतात तुकोबा, की पुसणाराला दाखवण्यासाठी वाट होतात तुकोबा. अंतरातली निखळणारी गाठ होतात तुकोबा. न बोलता आकाशाहून महान होतात तुकोबा, की न बोलता आकाशाहून महान होतात तुकोबा. मुंगीचा गुण घेऊन लहान होतात तुकोबा. तुकोबा पाणी होतात, तुकोबा गाणी होतात, की तुकोबा पाणी होतात, तुकोबा गाणी होतात. जन्मुख्या माणसाची तुकोबा वाणी होतात. होतात तुकोबा काठी आंधळ्याचा हात होतात, की होतात तुकोबा काठी आंधळ्याचा हात होतात. आणि केलाच पाय कुणीवर तर तुकोबा लाथ होतात, आणि केलाच कुणी पायवर तर तुकोबा लाथ होतात. तुकोबा तुम्ही लहानाहुनी लहान झाला, तुकोबा तुम्ही लहानाहुनी लहान झाला, म्हणूनच तुम्ही महानाहुनी महान झाला. माणसा माणसातला भेद तुकोबा मिटवतात, की माणसा माणसातला भेद तुकोबा मिटवतात. झोपलेल्या माणसाला तुकोबा उठवतात. लेखनीतून उतरताना तुकोबा धग होतात, की लेखनीतून उतरताना तुकोबा धग होतात. आणि नाठाळाशी लढताना तुकोबा रग होतात. अन्यायाच्या विरोधात राख करणारी आग होतात, अन्यायाच्या विरोधात राख करणारी आग होतात. आणि दुर्बळाला सांभाळताना विरोधात विषारी शब्दाचा नाद होतात. तुकोबा तुम्हाला अनुभवताना पिकून गेली वाणी. शेवटी तुकोबा तुम्हाला अनुभवताना पिकून गेली वाणी. तसेच अजून खळाळते आहे इंद्रायणीचे पाणी. वाचून चिंतून जगून घेतोय तुमच्या अभंगाची गाथा. तुकोबा वाचून चिंतून जगून घेतोय तुमच्या अभंगाची गाथा. म्हणूनच जगण्याच्या या महापुरात नम्र झाला माथा. म्हणूनच जगण्याच्या या महापुरात नम्र झाला माथा. रामकृष्ण हरी. धन्यवाद. शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. असा अभंग ज्या जगद्गुरूंनी लिहिला आणि त्यांच्यावरची कविता त्यांनी सादर केली. तुकाराम खरंच काय होते, संत तुकाराम खरंच काय होते. एकाच ओळीत सांगतो. तुकाना बाहेरी तुका नाही आत, तुकाना बाहेरी तुका नाही आत. तापलेला शांत तुकाराम, तापलेला शांत तुकाराम. यानंतर मी अशा कवीला बोलवतोय ज्या कवीचा खरंच मला हेवा वाटतो. त्याच्या कवी असण्याचा हेवा वाटत नाही, पण तो ज्या गावात राहतो त्या गावाचा मात्र हेवा वाटतो. ढोबळे सर, आज आपल्यामध्ये असा कवी उपस्थित आहे. राधानगरीचा डॅम छत्रपती शाहू महाराजांनी बांधलं, हा इतिहास आहे. त्या डॅमचं बॅकवॉटर ज्याच्या घराजवळ जातंय असा कवी इथं आलेला आहे. विश्वास पाटील, पानिपतकार नाही. विश्वास पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. असं
ढोबळे सर मला ओळखत नाहीत, पण मी ढोबळे सरांना ओळखतोय. ढोबळे सरांना आता माझी ओळख अगदी बरोबर होईल की एक टाइम FRP पटवला की ठाणा नावाची गाडी येते असा मुद्दा घेऊन भीमा कारखान्याच्या इलेक्शनमध्ये आपण एकत्र होतो. हा सहमत म्हटल्यानंतर आपली ओळख पटलेली आहे. छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, ज्या मंडळाच्या नावातच छत्रपतींचं नाव आहे, खरं तर या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे पाठव. आणि मी सुरुवातीला आलो त्यावेळी गर्दी फार कमी होती, हळूहळू वाढायला लागली. महिलांची संख्या बघितल्यानंतर मला फार बरं वाटलं, कारण ढोबळे सर या स्त्री वर्गानंच आजपर्यंत ओव्यांच्या माध्यमातून ही कविता जिवंत ठेवली. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण कवी झालो, यांच्या पुढे काही शांतपण सांगायला लागलो. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ही बाई माणसं ओव्या म्हणायची. ती कशी म्हणायची सुरेश सर? शिवा शिवा म्हणू शिवबा, शिवबा साखर चाखडा, शिवा शिवा म्हणू शिवबा, शिवबा साखर चाखडा, शिवबा साखर चाखडा, शिवबा साखर चाखडा, अन नाव घेत जान रंगल्या गदात तारा, शिवा शिवा म्हणू शिवबा, शिवबा साखरची पुडी, अन नाव घेत जान शुद्ध झाली माझी कुडी, सोन्याची सळई देते तांदळाला भाव, सोन्याची सळई देते तांदळाला भाव, अन तांदळाला भाव शिवबा माझा गुरु भाव. तशी मला ही झाली या मंडळाची ओळख, कवितेकडे येणार आहे. तशी मला सकाळी उठून पेपर वाचायची सवय आहे. पेपर वाचायला घेतला तर सुरुवातीलाच भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी आली वाचनात. पहिलं नाव होतं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 2-3 नावं सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. आणि ही सगळी नावं ऐकली आणि म्हटलं राहू दे, यांचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासूनचा स्टार प्रचारकापर्यंतचा प्रवास बघितला, ते थांबवलं. आंघोळीला गेलो. आंघोळीला गेल्यानंतर आमच्या मंडळीला जर सकाळी सकाळी मोबाईलवर प्रार्थना ऐकायची सवय आहे, तिनं लावलं, इतनी शक्ती हमें देना दाता. माझ्या समोर स्टार प्रचारक, मन का विश्वास कमजोर होला. मी म्हणलं स्टार प्रचारकासने प्रचार करायला ताकद मिळाली असेल, मिळू दे. आता सध्या लोकसभेच्या उमेदवारीवरून वाटाघाटी चालू आहे. त्यानंतर मला पुढची लाईन आठवली यांची की या 2 स्टार प्रचारकांच्या वाट्याला आता सीटा येतात का नाही किंवा किती येतात त्याच्यावर आहे. हमने सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है. असो, आपला आता काय राजकीय हे मंच नाही. मी आता शहराचं गावगाड्याचं, कारण ही शब्दांची चळवळ ही गावगाड्यातून सुरू आहे, त्याचा फार हेवा वाटतो. पण कोरोनाच्या काळात गावातल्या गल्लीनं पोटा पाण्यासाठी शहरातल्या रस्त्याची धरलेला हात, तोच रस्ता, त्याच रस्त्याला कोरोनाच्या काळामध्ये आपल्या गावाकडच्या गल्लीचा हात पकडून पुन्हा एकदा गावाकडे यायला लागलं. कोरोनाच्या काळामध्ये 3 शेर लिहिले होते, ते असे आहेत, शहर कशाला धावता है गावाकडे, शहर कशाला धावता है गावाकडे, काही नेमके मागत आहे
शहर कशाला धावत आहे गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे शहरामध्ये इतका पाऊस कुठून त्या 22 वर्षापूर्वी आपल्याकडे लॉकडाऊन होता आणि ह्या भर उन्हाच्या काळात शहरामध्ये पाऊस होता. मग तो पाऊस होता की काय होतं हे माझ्या शहरात मला सांगायचं आहे. शहरामध्ये इतका पाऊस कुठून की आई अश्रू धावत आहे गावाकडे शहर कशाला धावत आहे गावाकडे. एक छोटीशी आईवरची कविता आहे, ती कविता घेतो आणि विनोदा घेतो. म्हणजे गाववाड्यात माझ्या मुलाचा जन्म झाला. माझ्या मुलाचा जन्म झाला त्याच दिवशी माझ्या गोट्यातल्या गायीनं आपल्या वासराला जन्म दिला होता. त्या दिवशी माझ्या गायीच्या गोट्यातून माझ्या घराच्या ओट्यापर्यंत सर्वत्र आनंद होता. त्यावेळची गाव शहर ही जोडणारं नातं किंवा आई वडिलांना भेडसावणारं जी खंत आहे ती या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुझा जन्म झाला हंबरला सारा गाई. तुझा जन्म झाला हंबरला सारा गाई. तुला बघताच राजा हंबरली तुझी आई. तुला बघताच राजा हंबरली तुझी आई. बाळ माझे हळू हळू बघ रांगायला लागल. बाळ माझे हळू हळू बघ रांगायला लागल. रांग त्याला पाहू दोन टिपूस गाळल. आता हे टिपूस कशासाठी आहे तर दोन कशासाठी आहे. एक आनंदाचा आहे, बाळ माझं चालायला लागले रांगा लागले. दुसरा टिपूस कशासाठी आहे, चालता चालता रांगता रांगता बोलता बोलता त्याला जर गावाकडून पुण्या मुंबईच्या वाटा गबसल्या आणि ते पाखरू तिकडं आलं परत आलंच नाही तर या चिंतेत असणारे हे टिपूस आहेत. आणि आधी ते होतं तसं माझ्या गावातून गेली बंबईला त्याची वाट. माझ्या गावातून गेली बंबईला त्याची वाट. कवापासून आमची कवा झाली नाही भेट. कवापासून आमची कवा झाली नाही भेट. मग मुलगा मुलगी लग्न करून शहरात आहेत, त्यांच्या आई वडील गावगाड्यात आपली सुख दुःख सांगत गावाकडे बसले. त्या आई वडिलांची अवस्था काय आहे हे सांगणारा खर्च करवाय. बाप जागा बैसला आई वाटत चालना. बाप जागा बैसला आई वाटत चालना. किती बघायचा रिता हालत पाळला. किती बघायचा रिता हालत पाळला. आणि शेवट आपल्या आई वडिलांना काहीही नको असतं. सकाळ साबणाचा एक कॉल आणि गालाचे 2-3 पापे घेतली तरी आपली आई सुसावते. तर हे सर्व शेवट आईच्या वेदना काय आहेत बघा. तुझ्या गालात साखर बाळा मुका. तुझ्या गालात साखर थोड्या थोड्यान रडती माझ्या मनात पाखर. थोड्या थोड्यान
इतकी सुंदर कविता आई वडिलांच्या बद्दलची ही कविता आता सादर झालेली आहे. विश्वास पाटलांनी ती सादर केली. जात्यावरती तडता तडता सूर भरविले मला, जात्यावरती दळता दळता सूर भरविले मला, मुसळाने तू कानन केले आणि घडविले मला, मला चढविता घाट सुखाचा कोसळली कैकदा, मला चढविता घाट सुखाचा कोसळली कैकदा, कधी मनाचे खचले देऊळ पणसावरली पुन्हा, वळना वळना वर जखमांच्या, वळना वळना वर जखमांच्या तूच फसविले मला, मुसळाने तू कानन केले आणि घडविले मला. आई अशी असते. यानंतर मी शिवाजी सातपुते याला विनंती करतो. मंगळवेढ्याच्या मातीचा कवी, मालदांडी ज्वारीच्या शेतीचा कवी, नुसता माल राहिला, दांडी गेली. तिकीट देता की घेता की बार मध्ये नेता, तिकीट देता की नेता की बार मध्ये नेता. काय स्टेटस कसं आहे की मी पुन्हा येताना 2 झाडे तोडून आलो. मी पुन्हा येताना 2 झाडे तोडून आलो. मी पुन्हा येताना 2 झाडे तोडून आलो आणि डागाळलेले आंबे बॉन्डवर पिळून आलो. डागाळलेले आंबे बॉन्डवर पिळून आलो. तर कोबऱ्यांच्या आधारावर रिक्षावाला सीएम झाला. कोबऱ्यांच्या आधारावर रिक्षावाला सीएम झाला आणि इलेक्ट्रॉनच्या बॉन्डच्या भानामतीने चहावाला जेम्स बॉन्ड झाला. जेम्स बॉन्ड झाला. तर मित्र असंच आहे की त्या बाईचा लायसन आता किती 13-14 की 12-5 अजूनही राड चालूच आहे. त्या बाईच्या लायसनवर 13ची दुकानदारी, त्या बाईच्या लायसनवर 13ची दुकानदारी, ठोक भावात 4 घेऊन चुकती केली उधारी, ठोक भावात 4 घेऊन चुकती केली उधारी. हिसाब किताब बार झाला, दादा पैलवान गार झाला. हिसाब किताब बार झाला, दादा पैलवान गार झाला. ईडीने केला जावई आणि भाईच्या डोक्याला भार झाला, भाईच्या डोक्याला भार झाला. तर मित्र देव सोडून त्यांचा खेळ त्यांच्याजवळ, आपण आपला खेळ बघूया. तर मित्र की आता पाहिलं की प्रत्येकाला सरकारी नवरा मुलींना हवा आहे, तर शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय. त्या संदर्भातली कविता की आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय. शेतकरी नवरा नको गो बाई, सरकारी नवरा दुधाची साय. शेतकरी नवरा नको गो बाई, सरकारी नवरा दुधाची साय. जिन कल घालून फिरणार हाय, डोळ्याला गागल लावणार हाय. शेतीच्या मातीत मळणार नाही, उदाच्या धगीनं जळणार नाही. नोटा आणि चिल्लर, वागू नको चिल्लर. लॅकिट जॅकेट घालून झिपर उगात नटतय, रस्त्यानं फिरताना तुला का खटतय. आणि आता कसं वाटतंय, गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय, गोडगोड वाटतंय. नटून थटून तोऱ्यात फिरली, नटून थटून तोऱ्यात फिरली. सोन्याची जवानी घरात जिरली. टपोरी पोराची वाटका धरली ना अंधाऱ्या खोलीत एकटीच जिरली. बंद करून अटक करू नको घात, बंद करून अटक करू नको घात. मनानं मनाशी करावी बात, तुझ्या डोळ्यात आभाळ दाटतंय
आणि आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. मोबाईल बघून कालात गेली, घरात मोबाईल बघून कालात गेली. नवरा शोधून लयास गेली, दिसाला वेळ वाढवत गेली. बायोडाटा फिरवून व्हायात गेली. लग्नाची गाणी होतात राहिली आणि सोयऱ्यानं स्थळ कधी का पाहिली. लगीन कराया सरकारी लागतो आणि पळून जायला बिगारी चालतो. लगीन कराया सरकारी लागतो, पळून जायला बिगारी चालतो. तुझ्याही मनाला पटतंय, तुझ्या रूपाला सारखं झटतंय. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. शेवटी मला इतकंच म्हणायचं आहे की लाडाची लाडुली एकटी बाहुली, पदराची सावली सासरी माऊली, संस्कार उकली मायेला मुकली. प्रेमाचा विवाह निवड चुकली. तोरलं तुटलं उडाली टिकली. माघारी आली माहेरी झुकली. कोर्टात घालती खेट्यावर खेट, मोडत बसली हातावर बोट. तुफान काळजात पेटतंय. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. आता कसं वाटतंय? गोडगोड वाटतंय. धन्यवाद. सातपुते सरांना ऐकणं म्हणजे हा एक फारच विलक्षण अनुभव असतो. पण खरंच त्यांनी सुरुवातीला जे म्हणाले की रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, चहावाला पंतप्रधान झाला, सर प्राध्यापक म्हणून मी चूक केलो असं वाटायला लागलेलं. मी रिक्षा चालवायला पाहिजे होता, मी चहा विकायला पाहिजे होता. असो, यानंतर मी विनंती करतो आमचे लातूरचे कवी प्राध्यापक गोविंद जाधव यांना, त्यांनी आपली रचना सादर करावी. सरकारीला सुद्धा आता मुली मिळत नाही. सरकारी नोकरी असली तरी मुली मिळत नाही. पूर्वीपासून काय म्हटलं तर मुलाला वंशाचा दिवा. आता या दिव्याला मुलगीच मिळत नाही, तेलच मिळत नाही. पेटला तर दिवा नाही तर नुसती जळकी वात आहे. पेटला तर दिवा नाही तर नुसती जळकी वात आहे. आणि मुलीचा जन्म नाकारण्यात बापाबरोबरच शिकलेल्या आईचाही हात आहे. मुलीचा जन्म नाकारण्यात बापाबरोबरच शिकलेल्या आईचाही हात आहे. पोरासाठी नवस करणारे पोटातच कळ्या फुलू लागले. पोरासाठी नवस करणारे पोटातच कळ्या फुलू लागले आणि दिवट्याचा धडका उडताच आयुष्यभर रडू लागले. दिवट्याचा धडका उडताच आयुष्यभर रडू लागले. म्हणून म्हणतो मित्रांनो, मुलगा मुलगी भेद आता साऱ्यांनी मिळून नाकारला पाहिजे. मुलगा मुलगी भेद आता साऱ्यांनी मिळून नाकारला पाहिजे आणि मानवतेच्या कल्याणाचा मंत्र नव्याने पुकारला पाहिजे. मानवतेच्या कल्याणाचा मंत्र नव्याने पुकारला पाहिजे. यानंतर माझी एक कविता घेतो. सरांनी म्हटल्यासारखं मी 100% कोऱ्यास असणाऱ्या भूकंपग्रस्त भागाचा आहे. डोबळे सरांना सुद्धा आमच्या गावामध्ये आलेलं पाहिलं. पुनर्वसित गावांचं उद्घाटन करताना त्यावेळेसचा प्रसंग. आमच्या मराठवाड्यामधले दुष्काळी परिस्थिती अतिशय भयानक असते. जमिनीला भेगा पडतात. या दुष्काळाची जाणीव ठेवून त्याबद्दल मला काय वाटलं ते थोडक्यात पहा. रानावनाला रे भेगा काळजाला गेले तडे. रानावनाला रे भेगा काळजाला गेले तडे. उपासीच घर त्यात जीव बळी चाले रडे. उपासीच घर त्यात जीव बळी चाले रडे. पावसाळा कोरडातो पाना ढगाचा आटला. पावसाळा कोरडाचो
पाना ढगाचा आटला दुकाळाने बळी सारे सारा संसार फाटला दुकाळाने बळी सारे सारा संसार फाटला. आता गोट्यातल्या जनावराला पहिल्यापासून जित्राप म्हणतात. जिवाळ्याने जपलेले जड पावलाने गेले. कुणाच्याही घरामध्ये आता जनावर नाहीत, आमच्या भागात तर नाहीत, तुमच्याकडे कदाचित थोडे बहुत असतील कारण इकडं हिरवळ जास्त दिसते. आमच्याकडे कुणाच्याही सगळ्या गावाला जर जोडून काढलं तर फक्त 50 ते 100 जनावर येतील. अशी एवढी विदारक परिस्थिती आहे. लक्षात ठेवा, आमच्या डोबळ्या सरांनी आम्हाला गुणवे दिले. जिवाळ्याने जपलेले जड पावलाने गेले कसायाच्या कातरीत जितरा गोट्यातले कसायाच्या कातरीत जितरा गोट्यातले पाणी पाणी म्हणून या कसा विष होतो जीव पाणी पाणी म्हणून या कसा विष होतो जीव कोरडीच हळ हळ कोणाला नाही येते जीव कोरडीच हळ हळ कोणाला नाही येते जीव. धन्यवाद. धन्यवाद सर. कुठे आहे आज माझा गाव सांगा कुठे आहे आज माझा गाव सांगा वासरांच्या रांगा कानागरी गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी गोठ्यातल्या गाई कसायाच्या दारी वासरे बिचारी बांबावली कुठे आहे आज माझा गाव सांगा. त्यानंतर मी कविवर्य रमेश चिल्ले यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. सन्माननीय ढोबळे सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं आठवडा येथे व्याख्यानमाला कवी संमेलन सांस्कृतिक कार्यक्रम गेले 25-30 वर्ष घेणारे आयोजक सन्माननीय सुरेश पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व कविमित्र, या आयोजन समितीतले सर्वजण, माझ्या समोर बसलेल्या सर्व शेतकरी भावा बहिणींनो आणि बालमित्रांनो, या सगळ्या उठाठेवीमध्ये माझा शेतकरी बाप तो जे कष्ट करतो त्या कष्टाची उतराई होत नाहीये, पण अशा बापावर ही कविता लिहावीशी वाटली आणि जी कविता बाप म्हणून आपण जगतो बघतो त्या बापाच्या संदर्भातली कविता आहे. अधिक काही न बोलता मी कवितेला सुरुवात करतोय. बाप म्हणजे चाकाची गती असते, बाप म्हणजे चाकाची गती असते, बाप आदरयुक्त भीती असते, बाप काळी कसदार माती असते, बाप पाण्यावरली शेती असते. बाप म्हणजे चाकाची गती असते, बाप काळी कसदार माती असते, बाप पाण्यावरली शेती असते, बाप एक छत्र असते, बाप आईचा गोत्र असते. बाप एक छत्र असते, बाप एक गोत्र असते, बाप आईचा मंत्र असते, बाप न उलगडणारी अद्भुत शक्ती असते. बाप घराचा आधार असतो, बाप घराचा आधार असतो, आईच्या मनीची मझधार असतो,
राधेचा काना असतो, बाप म्हणजे गाईचा पाना असतो. बाप म्हणजे राधेचा काना असतो, बाप आईचा पाना असतो. बाप म्हणजे जगण्याचं बळ, बाप म्हणजे जगण्याचं बळ, बाप न उसवणारा पीळ, बाप जगण्याचं बळ, बाप न उसवणारा पीळ. बाप झाकली मूठ असते, बाळाच्या गालावरला पीठ असते. बाप गावाचं गाव पण असते, बाप गावाचं गाव पण, बाप घराचं घर पण असते. बाप मिरेचा विना असतो, बाप आईचा दागिना असतो, बाप आईचा दागिना असतो. बाप सतारीची ताण असते, बाप घराची तहान असते. कस्ता खाणाऱ्या आईच्या कुंकवाची शान असते. बाप सतारीची ताण असते, घराची तहान असते. बाप आईच्या कुंकवाची शान असते. बाप सहसा न उलगडणारी अद्भुत शक्ती असते. बाप सहसा न उलगडणारी अद्भुत शक्ती असते. देवाच्या देवारातल्या देवभोळ्या आईची भक्ती असते. बाप सहसा न उलगडणारी भक्ती असते. देवाच्या देवारातल्या देवभोळ्या आईची भक्ती असते. बाप माईचा थोरला आधार असतो, बाप जगण्याचं सार असतो. बाप आईचा कणा असतो, बाप चिमणीचा दाणा असतो, बाप चिमणीचा दाणा असतो. बाप यानंतर आपल्या या संपूर्ण कवी संमेलनाचं अतिशय सुरेख असं सूत्र संचलन करणारे आणि त्याचबरोबर अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकाचं मन जिंकणारे आमचे ज्येष्ठ कवी मित्र आदरणीय प्राध्यापक चंद्रशेखर मलकमपट्टे सर यांना मी विनंती करतो, त्यांनी आपली रचना या ठिकाणी सादर करायची आहे. कविता सादर करतो. जसं तुमच्या शाळेमध्ये हे पटांगण आहे तसं माझ्याही गावात देवळासमोर पटांगण आहे. माझ्या लहानपणी घडलेली गोष्ट आहे. ती गोष्ट या कवितेमध्ये मी आपल्या समोर सादर करतोय. आदरणीय ढोबळे सर, आदरणीय पवार सर, सर्व कवी मान्यवर आणि आपण रसिक मायबाप, म्हणजे मागच्या 25-30 वर्षापासून या व्यासपीठावर मी थांबत आलेलो आहे. माझं बालपण, माझं ते तारुण्यात येणारं ते वय मला आता आठवतंय. गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट. गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट. मी सावकाराच्या पोराचा झाडा केला, त्यानं मला मारलं आणि जिंकलेल्या गोट्या हिसकावून घेतल्या. गावातल्या देवळासमोरल्या पटांगणात गोट्याचा डाव रंगला तेव्हाची गोष्ट. मी सावकाराच्या पोराचा झाडा केला, त्यानं मला मारलं आणि जिंकलेल्या समजा गोट्या हिसकावून घेतल्या. मी रडतच घरी आलो. घडलेलं समजा कळल्यावर बाप म्हणाला, त्यानं तुला मारताना तू तुझे हात कुठे घालून बसवतास. घडलेलं समजा कळल्यावर बाप म्हणाला, त्यानं तुला मारताना तू तुझे हात कुठे घालून बसवतास. मी काहीच बोललो नाही. चुलीजवळ बसलेली माय फणफणत म्हणाली, सावकार तुमच्या शेताचा झाडा करताना तुम्ही तुमचे हात कुठे घालून बसवतो. काहीच बोललो नाही. चुलीजवळची माय फणफणली, सावकार तुमच्या रानाचा झाडा करताना तुम्ही तुमचे हात कुठे घालून बसवतो. तवा बाप म्हणाला, अडकलेल्या मानाला खंदा बी नसतो आणि हात बी नसत्या. तवा बाप म्हणाला, अडकलेल्या मानाला खंदा बी नसतो, हात बी नसत्या. दोस्त हो, तेव्हापासून मी माझे हात मोकळे सोडले, जिंकलेल्या गोट्या वाचवण्यासाठी नसून अडकलेल्या माना सोडवण्यासाठी.
यानंतर छान छान जे आम्ही कवी हा मुका रसिक असतो, बोलका रसिक असतो आणि रसिक हे मुके कवी असतात. त्याच्यासमोर भरपूर कवी आणि प्रतिभा अशी फुललेली कवी आहे. आणि म्हणून या गावातली कन्या कुमारी प्रतीक्षा चव्हाण यांना मी विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. एका जोरदार टाळ्या होऊ द्या या भूमीतल्या लेखीसाठी. नमस्कार, माझे नाव प्रतीक्षा ज्ञानेश्वर चव्हाण आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतच. दुःखाचे पण माझ्या कवितेत मी दोन प्रकार मानणार आहे. त्यात एक प्रकार आहे शरीराचे दुःख आणि दुसरे आहे मनाचे दुःख. ते आपण माझ्या कवितेबरोबरच तुम्ही इमॅजिन करायचे स्वतःचं दुःख. तर सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे दुःख. शरीराचे घाव ठीक होतील रे, पण मनाचे घाव मात्र कायम राहील. शरीराचे घाव ठीक होतील रे, पण मनाचे घाव मात्र कायम राहील. पायाला ठेच लागते तेव्हा रडू नको, मनाला ठेच लागतात पायाला ठेच लागतं तेव्हा रडू नको, मनाला ठेच लागतात काय हे अंतर शब्दात कसं सांगू, चेहऱ्यावरील हसू याशिवाय देवाकडे काय मागू. काय हे अंतर शब्दात कसं सांगू, चेहऱ्यावर हसू याशिवाय देवाकडे काय मागू. शरीराचे घाव ठीक होते रे, मनाचे घाव मात्र कायम राहील. शरीराच्या वेदनेने रक्ताच्या धारा वाहतात, मनाच्या वेदनेने स्वप्नाच्या झाडा लागतात. शरीराच्या वेदनेने रक्ताच्या धारा लागतात, मनाच्या वेदनेने स्वप्नाच्या माळा लागतात. सॉरी चुकलं माझं मला माफ कर, सॉरी चुकलं माझं मला माफ कर म्हणून मनाची शिकवी कधी साफ होत नाही. कसलंही संकट मात्र कधी टाळता येत नाही, मनात टेन्शन मात्र कधी बोलता येत नाही. कसलेही संकट मात्र कधी टाळता येत नाही, मनात टेन्शन मात्र कधी बोलता येत नाही. म्हणून शरीराचे घाव भरतील रे, पण मनाचे घाव मात्र कायम राहील. शरीराचे घाव भरतील रे, पण मनाचे घाव मात्र कायम राहील. शरीराचे घाव उपचाराने घडून येतात, शरीराचे घाव उपचाराने घडून येतात, पण मनाचे घाव मात्र कायम देवावर मिटतात. कधी कधी शरीराच्या वेदनेने वेदनांचे ठसे मागे राहील, कधी कधी शरीराच्या वेदनेचे ठसे मागे राहील. मनावरील घावाने मात्र विश्वासच गमावला जाईल. शरीरावरील घाव शस्त्रक्रियेने घालवता येते, गमावलेले विश्वास कधी मिळवता येत नाही. शरीरावरील घाव शस्त्रक्रियेने घालवता येते, गमावलेला विश्वास कधी मिळवता येत नाही. विश्वासाची किंमत कधी पैशात करता येत नाही. शरीराचे घाव आज आहे उद्या नाही, शरीराचे घाव काय आज आहे उद्या नाही, मनाचे घाव मात्र काय माणसं राहील. शरीराला दुःख सहन करण्याची शक्ती असते, शरीराला दुःख सहन करण्याची शक्ती असते, मनाला दुःखातून सावरता येत नाही. शरीराच्या दुःखातून निघण्याची उमेदी भेटते, मनाच्या दुःखाने फक्त आठवणी साचते. शरीराच्या दुःखातून निघण्याची उमेदी भेटते, मनाच्या दुःखाने फक्त आठवणी साचते. दुःख शरीराचे आसमान मनाचे, दुःख शरीराचे आसमान मनाचे कधी खचायचे नाही. अंधारातून प्रकाशाकडे येण्याची भीती कधी सोडायची नाही, अंधारातून प्रकाशाकडे येण्याची आकांक्षा कधी सोडायची नाही. घाव शरीराचे आसमान मनाचे प्रत्येक काचा वाटेला येते, याचीच तर सर नाचायला येते. घाव शरीराचे आसमान मनाचे प्रत्येक काचा वाटेला येते, याचीच तर सर नाचायला येते. शरीराचे घाव जखमेत बदलले जाते, मनाच्या घावाचे देशात रूपांतर होते. शरीराचे घाव जखमेत बदलले जाते, मनाच्या घावाचे देशात रूपांतर होते. शरीराला इजा होता माणसांची लाईन लागते, मनाला वेदना होता जवळ मात्र कोणीच नसते. शरीराला इजा होता माणसांची लाईन लागते, मनाला वेदना होता जवळ मात्र कोणीच नसते. तर आम्ही मन यांच्यातील फरक बोलून कसं दाखवू हे जगाला अनुभवातून शिकू. तर आम्ही मनाच्या यांच्यातील फरक बोलून कसं दाखवू हे जगाला अनुभवातून शिकू. शरीराच्या घावाने माणूस शरीराला आधार होतो, शब्दांच्या घावाने माणूसच कडू होतो. शरीराच्या घावाने माणूस शरीराला आधार होतो, शब्दांच्या घावाने माणूसच कडू होतो. शरीराच्या वेदनेचा त्रास मर्यादित असतो, मनाच्या वेदनेचा परिणाम संपूर्ण समाजावरही होतो. शरीराच्या वेदनेचा त्रास मात्र मर्यादित असतो, मनाच्या वेदनेचा परिणाम संपूर्ण समाजावर होतो. शस्त्रेच्या धारापेक्षा शब्दांचा मारा लागतो, याचे परिवर्तन आम्ही
वेदनेने माणूसच तुटून जातो. शरीराच्या वेदनेने माणूस कमजोर मात्र होतो, मनाच्या वेदनेने माणूसच तुटून जातो. शरीराच्या जखमेची उपाय सर्वांकडे असते, मनाच्या जखमेची उपाय मात्र कोणाकडेच नसते. शरीराच्या जखमेची उपाय सर्वांकडे असते, मनाच्या जखमेची उपाय मात्र कोणाकडेच नसते. शरीराला त्रास होतो तेव्हा सल्ला देणारे भरपूर असतात, मनाला त्रास होता सल्ला देणारे मात्र कोणीच नसते. शरीराला त्रास होतो तेव्हा सल्ला देणारे भरपूर असतात, मनाला त्रास होतो तेव्हा सल्ला देणारे मात्र कोणीच नसते. जीवनाच्या वाटेवरती खाई आपल्याला भरपूर येतील, यशाच्या शिखरावरती नेणारे मात्र मोजकेच नसते. जीवनाच्या वाटेवरती खाई आपल्याला भरपूर येतील, पण यशाच्या शिखरावरती नेणारे मात्र मोजकेच नसते. बोलायला नाही काहीही बोलतो पण करायला येत नाही. जगात पागलाशिवाय माणसाची किंमत समजता येत नाही. बोलायला नाही काहीही बोलतो पण करायला येत नाही. जगात वावरल्याशिवाय माणसाची किंमत समजता येत नाही. लास्टच कळवा, सुखात साथ देणारे असंख्य भेटते, दुःखात खंडा देणारे मात्र कोणीच नसते. सुखात साथ देणारे असंख्य भेटते पण दुःखात साथ देणारे कोणीच नसते. डोळ्यात अश्रू देण्यासाठी सगळेच पुढे येतात, हास्य कायम ठेवण्यासाठी धडपडणारे काहीच असतात. डोळ्यात अश्रू देण्यासाठी सर्वच पुढे येतात, हास्य कायम ठेवण्यासाठी धडपडणारे काहीच असतात. जगात खोटी काळजी करणारे लोक सर्वत्र भेटतात, माणसाची कदर करणारे नशिबानेच मिळतात. जगात खोटी काळजी करणारे लोक सर्वत्र भेटतात, माणसाची कदर करणारे नशिबानेच मिळतात. धन्यवाद. धन्यवाद. इथं सगळ्या कवींच्या एक एक कविता झालेल्या आहेत. आता काही ठराविक कवींना मी दुसऱ्या राऊंडसाठी बोलवतो आहे. आणि कसं आहे सर, मंगळवेढा म्हणलं की जसं ढोबळे सर हे समीकरण माझ्या डोक्यामध्ये सुरुवातीपासून, म्हणजे बक्षीस जिंकलं म्हणून नाही, आधीपासूनच. कारण वक्तृत्व आणि वक्तृत्वाच्या जोरावर, वाणीच्या जोरावर एखादा माणूस कुठच्या पातळीवर जातो, कुठल्या उंचीवर जातो, याचं इतकं सर्वोत्तम उदाहरण माझ्या माहितीतलं दुसरं नाही. तसं सांगोला म्हटल्यानंतर गणपतराव बाबांचं नाव आमच्या डोक्यात येतं, डोळ्यासमोर येतं. त्या सांगोल्याच्या भूमीतला कवी शिवाजी बडकर यांना बोलावतो, यांना पाचारण करतो, त्यांनी आपली रचना सादर करावी. आता चालू करतो. आता कसं आहे, दोन कुत्री, दोन मिस्त्री, दोन शास्त्री, त्याचं कधीच पटत नसते. तसं आता त्या दोन मध्ये आणखी दुसरे दोन आहेत. तर आपलं सगळं व्यवस्थित आहे. आबा, नाना, तात्या, भाऊ, अण्णा, काकू, काकी. पण या गोष्टीच का पटत नाही, ही मला न सुटलेलं कोड आहे. सांगोल्याहून मंगळवेढ्याला येत होतो, एक बिचारी मला म्हणले, भाऊ जरा जागा देता का? मी म्हणले बसा घेऊ. मी म्हटलं तुम्हाला जागा कशासाठी काय? अहो म्हणले माझी उलटी होते. हो, मी उठून उभा राहिलो, ती बिचारी माझ्या जागेवर बसली. थोड्या वेळ इकडे तिकडे गेल्यानंतर पिशवीतनं पॉपकॉर्नचा पुडा काढला, खुशाल खात बसले आणि मला म्हणते माझी उलटी होते. काय झालंय, तुमचं सांगोला की दोन आमराव एक बाबूराव असल्यामुळे व्यवस्थित चाललंय. हाय हाय बरं आहे. पण आमच्या वाट्याला सगळी रामायणातलीच पात्र आली. रामाच्या की सत्ता नाही, लक्ष्मणाचा पत्ता नाही, भरत नुसता भत्त्यावरून मारुती दारूच्या गुत्त्यावर. आमदाराचा कुणाचा काही संबंध नाही, रामायणातली पात्र आली. चाललं तुमच्या काय स्टेटस आहे. तर ननंदेच्या एकुलत्या एक कार्ट्याच्या पुढं एकुलतं एक सफरचंद कसं कापावं, एवढ्या सगळ्या अडचणीचा मार्ग काढून आपण तुम्ही माझी कविता ऐकायला आलात. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि तुमच्यासाठी कविता समर्पित करतो. कवितेचं नाव आहे नाम नाही गाणं. आमच्या आत्याबाईचं असंच आहे, तुम्हीच सांगा नांदायचं का नाही.
यरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून 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 बोलते त्या मला. यरवाळी उठली तर कामाचा दिवा टोचून टोचून बोलते त्या मला. जरा निरंग झालं तर म्हणते त्या काय अक्कल आहे का तुला? सकाळचा चहा कसाने करा, नाव ठेवले बेकार काही त्या बोलतात आणि मी नुसतं एकच बोट घेतला हो तर मलाच म्हणते ते बस तिथे बस चाट. आमच्या आत्याबाईचं असं आहे, तुम्हीच सांगा नांदायचं का नाही. स्वयंपाकाला कमी जापा लागला तर नुसतं होऊन मागे लागते त्या. तुझ्या आईनं असंच शिकवलंय का म्हणून माझ्याच नाकात काटकं घालते त्या. सुवर्णीवाणी राहतं तरी मी म्हणते त्या आणि वचक चवना धाऊ फळात पाणी ढगाळ धाऊ संध्याच झाल्यावर नुसतं पापडा मोडला हो तर मला म्हणते कोपरा पतूर वगाळी तर कवाचे कवा बसले घ्या कडे. आमच्या आत्याबाईचं असं आहे, तुम्हीच सांगा नांदायचं का नाही. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. घरी दारी तळ्यात मळ्यात समधी कामं माझ्याच गळ्यात. किती बी करा मरमर मरा चिरपूस तुंबा लय बाई करा. हे नाही केलं ते नाही केलं ते नाही केलं हे नाही केलं माझ्याच माझं सोडते त्या भोंगा. जरा शिन्न धुंद आग टाकलं आडवं तर मला तर म्हणते त्या हा काय काळी गंगा. आमच्या आत्याबाईचं असंच आहे, तुम्हीच सांगा नांदायचं का नाही. याचा तुम्हाला ओळखू आला. टीव्हीचा खेळ, खेळातल्या बायका आपल्या त्या नव्हत्या, आपल्या त्या काय चुलीकडून सारख्या हालत नाही. टीव्हीचा खेळ खेळातल्या बायका त्या सासूचा आत्या बायला पोळका. सुनाला कसं लोळवलं आणि इनीला कसं खेळवलं. शेजारकीला तोंड भरून बोलते द्या आणि माझ्या बी उकाळ्या पाकाळ्या चार चौकीत सोलते द्या. अहो कवा तर मी टीव्ही बघितला, कवा तर मी टीव्ही बघितला तर मारक्या मशीनने वाटारते त्या डोळं तोंडाला बुटू बुटू अगं तुझं तोंड कर की का. आमच्या आत्याबाईचं असं आहे, तुम्हीच सांगा नांदायचं का नाही. नवऱ्याला 2 समज बोललं का लगेच म्हणते तेवढं बरं येतंय. नवऱ्याला 2 समज बोललं का लगेच म्हणते तेवढं बरं येतंय. लिहून नेसून नटीने नाटायला तुझ्या बाचं काय जातंय. सणासुदीला दागदागिनं गालत हसलेलं कसलंच नाही बाई पटत. मलाच म्हणते त्या गावावर नटवीने रवायला तुला लाज नाही का वाटत. आमच्या आत्याबाईचं असंच आहे, तुम्ही सांगायला नांदायचं का नाही. हसू वाटलं तर मोठ्या हसावर का काय आपल्या मनाचं काम आहे. बघता बघता पटा पटा जावा चिल्या पिल्याची भरला वाटा. बघता बघता पटा पटा जावा चिल्या पिल्याची भरला वाटा तो त्या बायला ढेला झाला काटा. आता पहिल्यासारखे करत नाही ते वटा 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 वटा. गाडी उतरायला लागल्यावर असंच असतंय. त्या बायला आता पुढचं मराल दिसतंय. आता लय बोलणं ढग बोलते ग. सुनबाई माझी गरीब गाय, सुनबाई माझी गरीब गाय, झालं गेलंय सुन जा ग बाय. अगं आता सगळं संसार तुझाच आहे. सून म्हणते आता मला कळलं सूनच्या राशीला मंगळ आहे, सासूच्या कचाट्यातून सुटकाच नाही. तरी बी आता तुमच्या घरातलं भांडण मिटवण्यासाठी तुम्ही एकच वेळ नेमकेपणा नाही ऐकायची. नेमकेपणा म्हणजे कसा, चहात बिस्किट बोलवल्यानंतर तोंडात जाईल एवढ्या अवधी जो असतो त्याला म्हणायचं कविता. तरी मी कडं पतूर दळत राहील दळण सासुरवासाचं. तरी मी कडं पतूर दळत राहील दळण सासुरवासाचं. गोड सारं मानून घेईल बोलणं सासूबाईचं. सासू सुनाचं सूतभूत असं हवं, बाईनं बाईला समजून घ्यावं. सासू सुनाचं सूतभूत असं हवं, बाईनं बाईला समजून घ्यावं. मी बी उद्याला सासू होईल, सुनाला सुखाची मंजळ देईल. तिनं मला म्हणावं माय म्हणून मला आता नांदायचं आहे, म्हणून मला आता नांदायचं आहे, म्हणून मला आता तुमचं नांद खरं म्हणजे आवडलं. सासू सून हे शब्द साहित्यातले आहेत. हो हो. कारण मुळात अडचण अशी आहे की आता सासूबाईला सुद्धा नव्या पिढी आई म्हणताय. कारण नसताना विषाच्या बाटलीला अमृताचं कव्हर लावायला लागले. कारण सासू आणि सून कसं आहे माहितीये का, सून सूचना नको आणि सासू म्हणजे सारख्या सूचना, एवढा त्याच्यातला अर्थ आहे. आता मला फार बोलायचं होतं पण वेळ अभावी आता मी थांबतो. कारण बहिणाबाईची एक कविता यावरची आहे. ती कविता मला खरं मोह आवडत नाही पण आता टाळतो, मोह आवडून घेतो आणि यानंतर मी विनंती करतो विनोद गाडेकर यांना
त्यांनी आपली रचना सादर करावी आणि कवीला माझी नम्र सूचना आहे, कुठलीही प्रस्तावना न करता सरळ आपली रचना सादर करावी. सध्याचा काळ कसा आहे हीच सांगणारी ही कविता आहे. रामायणाचा उल्लेख आला, लक्ष्मणाचा उल्लेख आला, त्यामुळे तो काळ सत्ययुगाचा होता आणि सध्याचा काळ कलियुगाचा आहे. आणि माझ्या कवितेचंही नाव आहे कलयुग आला आता कलयुग गड्या. कलियुग आला आता कलियुग गड्या, कलियुग आला आता कलियुग गड्या. नर मादी नाता राहिलं नाही खरं, पोल्ट्रीतली कोंबडी मध्ये आमचं आहे बरं. नर मादी नाता राहिलं नाही खरं, पोल्ट्रीतली कोंबडी मध्ये आमचं आहे बरं. अरे मोर गेला गळाटून, अरे मोर गेला गळाटून, माकड मारी उड्या. कलियुग आला आता कलियुग गड्या, कलियुग आला आता कलियुग गड्या. आजी मेली खोकल्यानं आजोबाला टीव्ही, आजी मेली खोकल्यानं आजोबाला टीव्ही. आई मागते नेट पॅक रोज 2 GB. आजी मेली खोकल्यानं आजोबाला टीव्ही, आई मागते नेट पॅक रोज 2 GB. अरे बाप टाकतो नाही, आजी मेली खोकल्यानं आजोबाला टीव्ही, आई मागते नेट पॅक रोज 2 GB. अरे बाप टाकतो नाही आणि पोरगवडी पिढ्या. कलियुग आला आता कलियुग गड्या, कलियुग आला आता कलियुग गड्या. कॉलेजचे सर आहेत ट्युशनला बिझी, शाळा वाटे हार्ड आणि क्लास वाटे इझी. कॉलेजचे सर आहेत ट्युशनला बिझी, शाळा वाटे हार्ड आणि क्लास वाटे इझी. अरे ट्युशनला शाबास, अरे ट्युशनला शाबास आणि शाळेमध्ये छड्या. कलियुग आला आता कलियुग गड्या, कलियुग आला आता कलियुग गड्या. नाही घरी ज्ञाना तुका, नाही ग्रंथ गाथा, नाही घरी ज्ञाना तुका, नाही ग्रंथ गाथा. बाप घालतो आजोबाला उठता बसता लाथा. नाही घरी ज्ञाना तुका, नाही ग्रंथ गाथा. बाप घालतो आजोबाला उठता बसता लाथा. अरे बायको उठते झोपेतून, अरे बायको उठते झोपेतून, नवरा घाली घड्या. कलियुग आलं आता कलियुग गड्या, कलियुग आलं आता कलियुग गड्या. धन्यवाद. उमेश सुतार यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. कविता माझी पुन्हा एकदा सूचना आहे, कुठलीही प्रस्तावना न करता त्यांनी रचना सादर करावी. कवितेचं नाव आहे सिस्टरीन बाई. सिस्टरीन बाई पोलिओ, गवर आणि धनुर्वाताबरोबरच. सिस्टरीन बाई पोलिओ, गवर आणि धनुर्वाताबरोबरच. एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबर बी द्या माझ्या पोराला. सिस्टरीन बाई पोलिओ, गवर आणि धनुर्वाताबरोबरच एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलंच तर एक थेंब पैगंबर बी द्या माझ्या पोराला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला, कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. बाळकपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले, पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ. बाळकपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले, पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ. बाकीच्या कुठल्याही रंगाचा आता भरोसा नाही आपल्याला, बाकीच्या कुठल्याही रंगाचा
आता भरोसा नाही आपल्याला. जातीच्या नाळापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची. जातीच्या नाळापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची. म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप, तुकारामाच्या उसाचा रस आणि मौलवीच्या ईदची खिरबी प्यालिण्या घटाघटा. नामदेवाच्या वाटीतलं तूप, तुकारामाच्या उसाचा रस आणि मौलवीच्या ईदची खिरबी प्यालिण्या घटाघटा. तरी मी वजन कमीच भरलं म्हणा पोराचं. तरी मी वजन कमीच भरलं म्हणा पोराचं. वजनाचं कारण भजनच असावं तुकोबाचं. वजनाचं कारण भजनच असावं तुकोबाचं. संचार बंदीमुळं कीर्तन प्रवचन झाली नाहीत गरोदरपणा. संचार बंदीमुळं कीर्तन प्रवचन झाली नाहीत गरोदरपणा. 2 ओव्या 4 भारुड ऐकली असती तर मेंदवाचं वजन वाढलं असतं थोडं. 2 ओव्या 4 भारुड ऐकली असती तर मेंदवाचं वजन वाढलं असतं थोडं. पण काळजी करू नका सिस्टरीनबाई. पण काळजी करू नका सिस्टरीनबाई. पुण्याच्या सावित्रीला सांगितलंय मी. पण काळजी करू नका सिस्टरीनबाई. पुण्याच्या सावित्रीला सांगितलंय मी. रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला. रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून चोळून जात जा माझ्या पोराला. धर्माधर्माचा इशाणू डसूच नये. धर्माधर्माचा इशाणू डसूच नये. म्हणून सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लईच रडालं पोरग. सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लईच रडालं पोरग. तर संविधानाचं एखादं पान देते त्याला मी चढवायला. सकाळचं पसायदान, दुपारचं दास कॅपिटल आणि लईच रडालं पोरग. तर संविधानाचं एखादं पान देते त्याला मी चढवायला. जातीची गटार तुंबायला लागली की तापाची साथच येते माझ्या वस्तीत. जातीची गटार तुंबायला लागली की तापाची साथच येते माझ्या वस्तीत. तवा कपाळावर पट्टीच ठेवते मी त्याच्या. चौदार तळ्याच्या पाण्यात बुडवलेली. तवा कपाळावर पट्टीच ठेवते मी त्याच्या. चौदार तळ्याच्या पाण्यात बुडवलेली. सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते. सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते. गरोदरपणा करीस जातीच्या काळात लई वाईट बघा. सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते. गरोदरपणा करीस जातीच्या काळात लई वाईट बघा. म्हणून निरोप द्या माझा जन्माचा दाखला लिहिणाऱ्या साहेबाला. म्हणून निरोप द्या माझा जन्माचा दाखला लिहिणाऱ्या साहेबाला. धर्म आणि जात यांचा रकाना रिकामा सोड म्हणावं त्याला. कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला. धन्यवाद. ही कविता अंतर्मुख करायला लावणारी कविता आहे. या कवितेमध्ये चौदार तळ्याच्या पाण्यामध्ये पट्टी बुजवून पट्टी कपाळावर लावते हा संदर्भ मला व्यक्तिशः खूप भावला. कारण आज आपण इथं 27 तारीख 28 तारीख आज आहे. 20 तारखेला महान समता संमेलन दिन आपण साजरा केला. त्या महामानवाचे ऋण इतके आहे. सत्य समता बंधुता सांगितली बाबासाहेब. सत्य समता बंधुता सांगितली बाबासाहेब. सांगा फिरून या बुद्ध असा जन्म नका कधी. सांगा फिरून या बुद्ध असा जन्म नका कधी. यानंतर मी सूर्याजी भोसले यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. छोटी रचना सादर केली तर म्हणजे तसं कंपल्शन नाही कारण तुम्ही निवडूनच आला असाल. छोटी रचना
पायथा नावाची कविता छत्रपतींच्या संदर्भातली. राजा माझा छत्रपती, राजा माझा छत्रपती, शिवराय शोभला भला. राजा माझा छत्रपती, शिवराय शोभला भला. सिंहगडाच्या पायथ्याला मावळ्यानो चला. दुष्ट मारण्या खड्ग भेटले, संगती समावळे. स्वराज्य स्थापन केले जानी मनगटाच्या बळे. संत तुकाची साथ लाभली, पंथ पाळली नीती. धर्म जात कधी मानली, रायाची ऐसी मती. किती लढाया किती मावळे, लढले प्राणांपरी. दुष्टांना मारण्या समशेर, घेतली हो करी. किती लढले किती घडले, चढले बुरुजावरी. छत्रपतीची अमर गाथा चालली आजवरी. जिजाऊची तलवार, तुकोबाचा अंगार. स्वप्न जिजाऊंचे स्वराज्य साकार. जळून गेला माणूस अनिक, माणुसकीचा शुंभ. घनंधारी शिवनेरीवर उगवले शिवबिंब. शेवटी अशी जिजाऊ, असाच शिवबा, होणे नाही पुन्हा. अशी जिजाऊ, असाच शिवबा, होणे नाही पुन्हा. म्हणून म्हणतो मावळ्यानो, जय भवानी म्हणा. जय भवानी म्हणा, जय भवानी म्हणा. रामकृष्ण. जय भवानी. इतकी सुंदर कविता. आता सूर्याजी, खरं म्हणजे सूर्याजी बोलले. तानाजीच्या भावाचं नाव आणि शिवाजीचं आडनाव. का जागसी रे वाया, निज निज माझ्या शिवराया. का जागसी रे वाया, निज निज माझ्या शिवराया. त्या निजल्याना तशाच घाटा खाली, कोकणच्या सवदा चाली. त्या निजल्याना तशाच घाटा खाली, कोकणच्या चौदा चाली. ते निजले रे तसेच मावळ थेट, ते निजले रे तसेच मावळ थेट. शिवनेरी जुन्नर पेठ, तो तिकडे सिद्धी जमान, तो तिकडे सिद्धी जमान. हा इकडे अफजल खान, पलीकडे मुलुख मैदान. ते आले रे बाळा तुझ धराया, का जागसी रे वाया. निज निज माझ्या शिवराया, निज निज माझ्या शिवराया. असा पाळणा मासाहेब म्हणत होत्या. पाळण्यामध्ये शिवाजी महाराजांना आयुष्यात येणारे काय आव्हान आहेत ते त्यांना कळत होतं. म्हणून राजा शिवाजी नावाचा महाराष्ट्राच्या मातीचा पंचप्राण जन्माला आला होता. यानंतर मी विश्वास पाटील यांना विनंती करतो, त्यांनी आपली रचना सादर करावी. या ठिकाणी विश्वासराव पाटील यांना ऐकण्यापूर्वी आदरणीय सर या ठिकाणी आपल्याला संबोधित करतायत. सन्माननीय डोबळे सर. दूरवर अंधारात बसलेल्या माय बहिणी, पुरुषांच्या पेक्षा जास्त संख्येनं आलेल्या आया बहिणी, मिसळून फुटलेली तरुण पिढी एका बाजूला बसलेली आहे. आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणाने
सगळे महाराष्ट्रातले ज्ञानेश्वर आले असताना एवढ्या शांतपणाने हे सगळं ऐकलं. कुठंही असा दंगा नाही, आवाज नाही, शांत स्वभावाचा प्रेक्षक. तुमची सगळी वाणी, तुमची सगळी सवय जी पवार गुरुजींनी लावली आहे, या शिवप्रेमी मंडळाने ज्या पद्धतीचा तुम्हावर संस्कार केलेला, तो संस्कार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावा म्हणून आपण एवढ्या शांतपणानं ऐकला. रायगडावरची धून 6 जून मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा सांगावा प्रतिभेच्या कलावंतांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यावा आणि मातोश्री आई जिजाऊच्या पायावर श्रद्धेचा अभिषेक करावा अशी विनंती करतो. या सगळ्या पवार गुरुजीच्या धडपडीला यश यायचं असेल तर घरात येणारं, दरवाज्यातून आत येणारं दूध कसं आहे थोडं तपासा, पाणी कसं आहे थोडं तपासा, कॉलेजात जाणारं केस वाढवलेलं पोरग घरात येताना कुणाच्या संगतीत राहतंय जरा बघत चला. जरा बिघडतंय का त्याचं भान ठेवा. माय मावल्यानं पोरग आंघोळीला गेला असताना त्याच्या खिशात जर गुटखा सापडला तर पोरा आमच्या आधी तू जातोयस, हे मातीचं धन असं नकलातपणानं गुटख्याच्या नादात घालवू नको असं लेकाला सांगा. नमस्कार. संयोजकांची माफी मागून एक कविता त्यांनी सुचवली होती ती घेणार नाही, कारण ही संतांची भूमी आहे आणि जो विचार मांडण्यासाठी मी उभा आहे तो मांडूनच जाईल असं माझ्याशी हट्ट आहे. संतांनी प्रचंड उपयोग केला. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. जर हा वर्तमान इतिहासात असतात तर कवितेचं शीर्षक आहे वर्तमान इतिहासात असतात तर दिवस उगवतात केली असती पोस्ट फेसबुकवर, दिवस उगवताच केली असती पोस्ट फेसबुकवर तुकारामानं आपल्या नवीन एखाद्या अभंगाची आणि केला असता उलगडा आपल्या वैकुंठ गमनाचा आणि कायमचाच मिटवला असता प्रश्न द्विधा मनस्थितीत अडकलेल्या वारकरी संप्रदायाचा. तशी नामदेवालाही आली असती बऱ्याच कवी संमेलनाची निमंत्रण, तशी नामदेवालाही आली असती बऱ्याच कवी संमेलनाची निमंत्रण. नामदेवालाही सांगितली असती गोष्ट की ज्ञानदेवाच्या गळ्याभोवती कशी आली प्रस्थापित झाडांची मुळी आणि नेमका हाच मुद्दा घेऊन काही शहाण्या लोकांनी कशी जनता केली खुळी. कानात हेडफोन टाकून विठ्ठलाची गाणी ऐकत, कानात हेडफोन टाकून विठ्ठलाची गाणी ऐकत आपलंच मूल पायदळी पुरवणाऱ्या गोऱ्या कुंभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असता घरी सांत्वन करायला येणाऱ्या मीडियानं विचारला असता प्रश्न हे कसं काय झालं म्हणून, तर त्या मीडियाला दाखवत राहिली असती अंगणातलं सीसीटीव्ही फुटेज त्या गोऱ्या कुंभाराची बायको आणि तो व्हिडिओ सुद्धा त्या पत्रकारांनी स्किप करतच बघितला असता भावनेशी कसलंही सोयत सुतक नसल्यासारखं. थोडं पुढच्या पिढीकडून मागच्या पिढीत येतो आणि परत ठेवत जातो. वर्तमान इतिहासात असतात तर नथुरामाच्याही हातात असता एखादा 5G हँडसेट बंदुकीच्या ऐवजी. जर वर्तमान इतिहासात असतात तर नथुरामाच्याही हातात बंदुकीऐवजी असता एखादा 5G हँडसेट. त्यानंही चालली असती वॉल गांधीजींच्या फेसबुक पेजची आणि त्यानंही उघडला असता फेसबुकवर 1 करोड माणसांचा ग्रुप आणि त्या ग्रुपला ऍड झाले असते हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई आणि ख्रिश्चन सुद्धा. प्रथमतः आपण माणूस आहोत या जाणीवेतून. वर्तमान इतिहासात असतात तर मंबाजींनी तुकारामाची सगळीच अकाउंट हॅक केली असती. मंबाजींनी तुकारामाची सगळीच अकाउंट हॅक
आणि हळूहळू हद्दपार केला असता तुकारामासकट तुकारामाचा अभंग सोशल मीडियावरून आणि बुडवायला सांगितला असता तुकारामानं सगळे अभंग नोट केलेला मोबाईल इंद्रायणीच्या डोहात. इंद्रायणी हादरली वगैरे नसते अजिबातच. इंद्रायणी हादरली वगैरे नसती अजिबातच. उलट सुखावली असती की आपलं वाहन सार्थक झालं म्हणून आणि तिनंच विडा उचलला असता तुकारामाचा अभंग गावोगावी पोहोचवण्याचा. वर्तमान इतिहासात असता तर आपण सुद्धा असतो इतिहासात, पण चळवळी जमल्या नसत्या आपल्या हाताला. आपण करत राहिलो असतो फक्त स्क्रोलिंग, लाईक, कमेंट आणि आवडलंच तर काही शेअर. कारण 24 तास मोबाईलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या आपल्या हातांच्या अंगठ्यांना दुसरं काही जमलं नसतं. धन्यवाद. पवार सरांनी मला आठवण करून दिली ही कविता तुम्ही परत एकदा इथं म्हणा म्हणून. कवितेचं नाव आहे आम्ही तर नावालाच कुणब्याची पोरं. आम्ही तर नावालाच कुणब्याची पोरं. म्हणजे आता मी नोकरीला लागलो, प्राध्यापक आहे. शेताकडे आम्ही कधी जातो तर आमच्या मराठवाड्यामध्ये येळवस नावाचा एक सण आहे. येळवसीला एकदा जातो, पोळ्याला एकदा जातो. आता तर बैलही राहिले नाही. म्हणजे बैल कसा हे आता चित्र दाखवून सांगायची वेळ आली अशी परिस्थिती आहे. ती कविता सादर करतोय. म्हणजे आमची पिढी जी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही अखंड तांडव करतो आहोत, ती सगळी नाटकं आहेत. गणेशपट ही नाटकं, कवींची नाटकं, विचारवंताची नाटकं, सगळ्यांची नाटकं चाललेली आहेत. शेतकरी मरायला लागलाय त्याच्याकडे बघायला कोण तयार नाही. आम्ही तर नावालाच कुंब्याची पोरं. अमर हबीब शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, रमेश शिल्लेसर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. अमर हबीब असं म्हणतायत त्या कवितेबद्दल की ही कविता म्हणजे काय तर ख्रिश्चॅनिटीमध्ये जसं कन्फेशन बॉक्समध्ये जाऊन फादर मैं कन्फेस करना चाहता हूं म्हणून स्वतःच्या पापाची कबुली दिली जाते ना, तशी शेतकऱ्यांच्या लेकरांच्या पापाची ही कबुली आहे. आम्ही तर नावालाच कुणब्याची पोरं, बायकोला खायला मध हवाय म्हटल्यावर डाबर हानीची बाटली विकत आणणार. आता पतंग आम्ही तर नावालाच कुंब्याची पोरं, बायकोला खायला मध हवाय म्हटल्यावर डाबर हानीची बाटली विकत आणणारे. आम्हाला आता आठवतही नाही. आमच्यासाठी मधाचं पोळं झाडताना मोहळाच्या माशा चावून बापाचं सुजलेले तोंड. आम्ही झालो पेठेतले चाकरमानी. आमच्या नजरा कायमच महिन्याच्या पहिल्या तारखेकडे. आम्ही झालो पेठेतले चाकरमानी. आमच्या नजरा कायमच महिन्याच्या पहिल्या तारखेकडे. आम्हाला आता आठवतही नाही मालाच्या पट्टीसाठी अडत्याच्या तिजोरीकडं अशाळभूतपणे पाहताना खोल गेलेले आमच्या बापाचे डोळे. आम्हाला आता आठवतही नाही मालाच्या पट्टीसाठी अडत्याच्या तिजोरीकडं अशाळभूतपणे पाहताना खोल गेलेले आमच्या बापाचे डोळे. चकचकीत युनिफॉर्म घालून कॉन्व्हेंट मध्ये जाताना आमची पोरं आम्हाला टाटा करतात. चकचकीत युनिफॉर्म घालून कॉन्व्हेंट मध्ये जाताना आमची पोरं आम्हाला टाटा करतात. आम्हाला आता आठवतही नाही. किती कौतुक करतो आम्ही त्यांचं. चकचकीत युनिफॉर्म घालून कॉन्व्हेंट मध्ये जाताना आमची पोरं आम्हाला टाटा करतात. किती कौतुक करतो आम्ही त्यांचं. आम्हाला आता आठवतही नाही. उद्या 15 ऑगस्ट म्हणून अर्ध्या रात्री वाळ्याच्या तांब्यात जळता कोळसा घालून बापानं आमच्या गणवेशाला केलेली इस्त्री. पेपरातल्या 7व्या वेतन आयोगाच्या बातमीनं सुखावणाऱ्या. आता आठवण नको याचा विचार चालू आहे. पेपरातल्या 7व्या वेतन आयोगाच्या बातमीनं सुखावणाऱ्या आम्ही 1000-2000च्या इन्क्रिमेंटसाठी 5000ची पार्टी होती. पेपरातल्या 7व्या वेतन आयोगाच्या बातमीने सुखावणाऱ्या आम्ही 1000-2000च्या इन्क्रिमेंटसाठी 5000ची पार्टी जोडतो. मात्र आम्हाला आता आठवतही नाही. पोराला नोकरी लागली म्हणून बापानं अख्ख्या गावाला दिलेलं पोळी बुडवणीचं गाव जेवण. आमच्या सजलेल्या बंगल्यात बायकोनं नको तितके देव आणले.
आमच्या सजलेल्या बंगल्यात बायकोनं नको तितके देव आणले, मात्र पोळ्याच्या पूजेसाठी चिखलाचा बैल कधी आलाच नाही. आमच्या सजलेल्या बंगल्यात बायकोनं नको तितके देव आणले, मात्र पोळ्याच्या पूजेसाठी चिखलाचा बैल कधी आलाच नाही. कारण आम्हाला आता आठवतही नाही. कारण आम्हाला आता आठवतही नाही. पोळीच्या लग्नासाठी अडलेला बाप, पोळीच्या लग्नासाठी अडलेला बाप मोकळा व्हावा म्हणून बाजारात स्वतःचा लिलाव करून घेणारा बैल. बैल बारदाण्याचं सुख आम्हाला काय नाही. बैल बारदाण्याचे सुख आम्हाला काय नाही. आम्ही तर मस्तवान दूध पावडरच्या डब्यावर पोचलेले. बैल बारदाण्याचं सुख माहीत असावं तर आधी समजून घ्यावा लागतो गायीचा कास. बैल बारदाण्याचं सुख समजून घ्यावं तर आधी समजून घ्यावा लागतो गायीचा कास. मात्र आम्हाला आता आठवतही नाही. मात्र आम्हाला आता आठवतही नाही सोकलेल्या दावणीसाठी. मात्र आम्हाला आता आठवतही नाही सोकलेल्या दावणीसाठी रानात रडणारे आमच्या बापजाद्यांचे सनातन मुर्दे. म्हणूनच आम्ही उभो आहोत फक्त नावालाच कुणब्याची पोरं, फक्त नावालाच कुणब्याची पोरं, फक्त नावालाच कुणब्याची पोरं. यानंतर इथे भूमिपुत्र शिवाजी सातपुते यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी. यानंतर ही कवी संमेलनातली शेवटची कविता. मित्र हो, ही सध्या आपण यूट्यूबवर फेसबुकवर ऐकतोय की पार्सल पार्सल पार्सल. सगळ्याच्या मनात पार्सल बसले की बीडचं मुकादम टोळीची उचल घेऊन फरार झाल्यावर सापडणे कठीण आहे. बीडचा मुकादम टोळीची उचल घेऊन फरार झाल्यावर सापडणे मुश्किल आहे. म्हणून आपल्या सावडीचा कोयता भरा, म्हणून आपल्या सावडीचा कोयता भरा. केव्हाही छाटता येतो उसावर आलेला तुरा, केव्हाही छाटता येतो उसावर आलेला तुरा. तर मित्र हो, एक उखाणा देतो आणि कवी संमेलनाचा समारोप. की आता सर म्हणाले की तुम्हाला काय आठवतं, आपण आठवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हालाही सांगतो की 19, 20 आणि 21-22 2 वर्ष झाले कविता घेऊन फिरतोय. उखाणा आहे तर ऐका. की पूर्वी आपण लग्नात उखाणे ऐकत होतो, पण राजकारणातला उखाणा कसा असतो ते एकदा पहा. की पावसाळी अधिवेशन संपले आणि उखाण्याला सुरुवात झाली. की अधिवेशन उरकून सुरतला गेले, मोंडवीच्या झुल्यावर रसपान प्याले. अधिवेशन उरकून सुरतला गेले, मोंडवीच्या झुल्यावर रसपान प्याले. सुरतची घेते हवा, चंपाचा खाते मेवा. इमानात बसून गुवाहाटी गावा, काय सांगू गुवाहाटीची हवा. काय डोंगर काय हाटील, चौरंगी बसलं पाटील. काय सांगू गुवाहाटीची हवा, काय डोंगर काय हाटील, चौरंगी बसलं पाटील. गुलाबी गाड्यात कुरवाडी दाढी, मग नेसले गुवाहाटी साडी. गुवाहाटी साडीला गोव्याची किनार, फेसाळी दारू आणि 50 केले गार. 70 बिराणी गुलाबी पान, येडा लावणी की मुजरा तोड्यावर तोडा. घर घर खाली खोके, भाई म्हणाले केस कर गोड असून कडू झाले, आता तरी कल्याण कर. सागर किनारी धोक्यावर धोके, दबा धरून बोक्यावर बोके. देवेंद्र म्हणाले सारेच ओके, मगच बसले डोक्यावर खोके. खोक्यांची घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात. खोक्यांची घेऊन वरात गेले मुंबईच्या दारात. कर्नाटकी बंडाची बोल फुगडी ओली झाली 50 फुगडी. 50 फुगड्याला कोळीचा पदर, फाटून गेली निष्ठेची चादर. चादरीचा झाला हिंदुत्वाचा झेंडा आणि 50 गवळणी भळत्या गोंडा. आघाडीचा कुसून भंडारा, बारामतीचा तोडून गंडा दोरा. आघाडीचा कुसून भंडारा, बारामतीचा तोडून गंडा दोरा. हाताची घालते गडी, चंपाची चढते माडी. बंड बंडाळी गतीची आणि टिकली लावती इतीची. 2 नवरे बदलून सोयऱ्यात थट्टा नाही, गर्भपात करूनही बदनामीचा बट्टा नाही. विदर्भात नाणीपणी, विदर्भात नाणीपणी, मराठवाड्यात नाणी दोन्ही. स्वदेशी भरला चुडा, पश्चिमचा घेते गडा. कोकणची लावते लाली, मुंबईची होते सारी. पतिवर्तेचे गाते गाणी, विकासाचे जिरते पाणी. कोश्यारी देवाला नवस केले, कोश्यारी देवाला नवस केले. सत्तेच्या बैलाला दिवस केले.
सारी काटाचा खेळले सत्ता इतिहास नोंदवेल कलंक बट्टा लोकशाहीची लेखनी कुणासाठी फेकमी लोकशाहीची लेखनी कुणासाठी फेकमी नखावरील अस्सलशाही सत्ता नावाची बदनाम बाई बनबंडाळी किल्ल्यांची अशी उडवली राई राई बनबंडाळी किल्ल्यांची अशी उडवली राई राई कान देऊनी मन लावूनी ऐका ताई ऐका भाई 50 जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर 50 जणांचा मान राखून बसले सत्तेच्या चाकावर आणि एकनाथरावांचं नाव घेते देवेंद्रच्या नाकावर देवेंद्रच्या नाकावर. धन्यवाद. उखाण्याने या ठिकाणी कवी संमेलनाची सांगता झालेली आहे. आजच्या या कवी संमेलनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील मान्यवर कवींनी या ठिकाणी उपस्थिती लावली. सोबतच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी पहिल्यापासून शेवटपर्यंत या कवी संमेलनाचा आनंद घेतला आणि सर्व कवींना आणि छत्रपती परिवाराला प्रोत्साहित केलं. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. माननीय सुरेश विठ्ठलराव येलपुरे पाटील यांच्या सौजन्याने आजचा हा सोहळा संपन्न झाला. येलपुरे कुटुंबियांचाही छत्रपती परिवाराच्या वतीने आभार मानतो. उद्या रात्री ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी अमरावती तुरखेडा अमरावती या ठिकाणून सप्त खंडेरी वादक माननीय डॉक्टर रामपाल धारकर आणि सहकारी कला पथकाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमाला आपण हजर राहावं अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.